संगमनेरकरांनो, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे, कारण सुरू झालाय सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअरचा भव्य मान्सून सेल. आकर्षक वन पीस, चुडीदार, वेस्टर्न ड्रेस आणि फुल सूट फक्त 300 रुपयांपासून. 5 ड्रेस खरेदी करा आणि 1 ड्रेस अगदी मोफत मिळवा. त्यासोबतच स्टायलिश जीन्स आणि ब्रँडेड टी शर्ट्स फक्त 100 रुपयांपासून. उत्तम गुणवत्ता, ट्रेंडी कलेक्शन आणि सर्वात परवडणारे दर फक्त सारिकामध्ये. मग आजच भेट द्या. सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर, बाजारपेठ, संगमनेर. सारिका म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये स्टाईल आणि प्रत्येक खरेदीत बचत. मोबाईल 9767 335 335. संगमनेर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्ट म्हणून डॉक्टर अमेय अशोक इथापे हे पूर्णवेळ सेवा देत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या काळात व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर असतं. या दिवसात अनेकांना ताप येतो, धाप लागते, घाम येतो, तर काही रुग्णांच्या छातीत दुखतं. अशा रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, कारण यामुळे डेंग्यू होऊ शकतो. तसेच हृदयाचा विकार होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन डॉक्टर अमेय इथापे यांनी केलंय. नमस्कार, मी डॉक्टर अमेय अशोक इथापे, मेडिकल हॉस्पिटल संगमनेर येथे फुल टाइम कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये होणारे व्हायरल इन्फेक्शन्स आणि हृदयविकार यामध्ये काही कनेक्शन आहे का याबद्दल डिस्कस करूयात. तर पावसाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बऱ्याच लोकांना व्हायरल इन्फेक्शन्स होतात. त्याच्यामध्ये डेंग्यू असेल मोस्ट कॉमनली. तर अशा पेशंटमध्ये जेव्हा त्या पेशंटला ताप येतो आणि काही दिवसांनी जेव्हा ताप जातो, त्यानंतर काही ठिकाणी आपण बघतो की खूप धाप लागते, खूप घाम येतो, खूप फटीग होतो, काही पेशंटला छातीत दुखतं. तर अशा पेशंटने विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. कारण डेंग्यू किंवा व्हायरल फिवर्समध्ये काय होतं की मेनली डेंग्यू आपल्या शरीरातलं द्रव कमी होतं, म्हणजे लिक्विड कमी होतं. त्यामुळे आपला रक्तदाब कमी होतो. त्याचप्रमाणे डेंग्यूमुळे किंवा इतर व्हायरल इन्फेक्शनमुळे आपले जे हृदयाचे स्नायू असतात त्यांना सूज येते. त्याला व्हायरल मायोकार्डायटिस असं म्हणतात. यामुळे सुद्धा हृदयाचं जे पंपिंग आहे ते कमी होतं, हृदयाचं इजेक्शन फ्रॅक्शन कमी होतं आणि पेशंटला दम लागणं, छातीत दुखणं, पाल्पिटेशन म्हणजे छातीत धडधड होणे असे सिम्पटम्स येऊ शकतात. याला लवकरात लवकर कार्डिओलॉजिस्टला जाऊन दाखवणं गरजेचं असतं. त्यामध्ये ECG, इको आणि काही ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं निदान करण्यासाठी आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करण्यासाठी. जर असं नाही केलं तर पेशंट सिरियस होऊ शकतो. त्यामुळे या सीझनमध्ये स्पेशली ज्या पेशंट्सचं BP खूप कमी होत आहे, ताप येऊन गेला आहे पण अजूनही दम लागतो आहे, छातीत धडधड होत आहे, खूप फटीग येत आहे, अशा पेशंट्सने लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. आपल्याकडे मेडिकल हॉस्पिटल संगमनेरमध्ये ECG, इको, TMT या ज्या बेसिक कार्डियाक टेस्ट आहेत त्या अवेलेबल आहेत. कमीत कमी रेटमध्ये अवेलेबल आहेत. तर त्याचा सगळ्यांनी नक्कीच फायदा घ्यावा. थँक्यू. डेंग्यू जसं आपल्याला माहिती आहे की डासाच्या चावण्यामुळे होणारं हे व्हायरल इन्फेक्शन आहे. तर यासाठी आपल्या आजूबाजूला पाण्याचे डबकं नसावं किंवा साठलेलं पाणी नसावं ज्याच्यामध्ये हे डास वाढतात. त्याचप्रमाणे मच्छरदाणीचा वापर करणं, गुड नाईट वापरणं, ओडोमॉस वापरणं हे महत्वाचं आहे. स्वच्छता ठेवणं, पाणी साठवून असेल तर ते प्रॉपरली कव्हर्ड असणं, डास असतील तर त्यावर उपाययोजना करणं. काही मॉस्किटो रिपेलंट स्प्रे असतात, गव्हर्नमेंट थ्रू पण स्प्रे दिले जातात. त्या सगळ्याचा वापर करून डेंग्यू इन्फेक्शन अवॉइड करणं गरजेचं असतं. जर झालंच तर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं. डेंग्यूमध्ये मेन ट्रीटमेंट असते की भरपूर पाणी पिणं आणि मग नंतर समजा जर ब्लिडिंग वगैरे होत असेल, डेंग्यू हेमरेजिक फीवर वगैरे झालं तर मग अशामध्ये तुम्हाला लवकरात लवकर ऍडमिशन आणि डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं असतं. परंतु या सीझनमध्ये ताप आल्यावर लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घेणं, पाणी भरपूर पिणं हे महत्वाचं आहे. आणि जसं मी सांगितलं की जर तुम्हाला दम लागत असेल, छातीत धडधड होत असेल तर तुम्ही लवकरात लवकर कार्डियाक टेस्ट करणं पण महत्वाचं असतं. सर, लहान मुलांमध्ये हात जास्त वेल, यंग एज मध्ये हार्ट अटॅक वाढत चालला आहे. याचं कारण मोस्टली आहे लाईफस्टाईल, ज्याच्यामध्ये ऍडिक्शन्स असतील, स्मोकिंग मेनली,
त्यानंतर स्ट्रेस, आजची लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये खूप स्ट्रेस आहे, वर्क रिलेटेड स्ट्रेस आहे, पिअर प्रेशर आहे, ते एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर जेवण, आजकाल ऑइली फूड किंवा फास्ट फूड किंवा कंटॅमिनेटेड फूड, खूप जास्त कीटकनाशके असलेलं फूड, असे या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा हृदयाला इजा लवकर होत आहे. या 2-3 मेनली गोष्टी आहेत. नंतर सेडेंटरी लाईफस्टाईल, यंग एजमध्ये आजकाल तेवढे शारीरिक श्रम घेतले जात नाही, एक्सरसाइज रेग्युलरली केलं जात नाही. स्ट्रेस कमी करायला योगा, प्राणायाम, मेडिटेशन, आध्यात्मिक होणं या गोष्टी कमी आहेत. या सगळ्यामुळे यंग एजमध्ये आजकाल आपण बघत आहोत की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. सध्या आपण एकीकडे बघितलं तर पावसाचं प्रमाण जास्त वाढलं. पिण्याचं पाणी हे आपल्याला आता दूषित येतं. पाण्यापासून काय आजार होऊ शकतात आणि कसं येतं ते? पाण्यामुळे तर जे काही आजार आहेत की मला डिसेंट्री वगैरे होऊ शकतं, गॅस्ट्रो इंटेस्टायनल इन्फेक्शन्स होऊ शकतात, बॅक्टेरियल असतील किंवा व्हायरल असतील. यामध्ये एकच महत्वाचं काय आहे की तुम्ही आरओ किंवा होम प्युरिफिकेशन, होम वॉटर प्युरिफिकेशन इन्स्ट्रुमेंट तुमच्याकडे पाहिजे, नाहीतर मग पाणी प्रॉपरली उकळून तुम्ही वापरायला पाहिजे. आणि जर तुम्हाला सिम्पटम्स आले तर लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला उलटी, जुलाब, ताप येणं, थकवा येणं हे सिम्पटम्स असू शकतात. मेनली तुमचं बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन्स रिलेटेड टू युअर गट मे इन्क्रीज इन दिस सीझन. संगमनेर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर योग्य उपचार पद्धती उपलब्ध आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्री, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, योग्य उपचार पद्धती आणि रुग्णांना सुयोग्य मार्गदर्शन यामुळे मेडिकवर हॉस्पिटलला रुग्णांची मोठी पसंती मिळते आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.